हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. तर काल होता गुढीपाडवा आणि मस्तपैकी नवीन वर्षाची सुरुवातसुद्धा झाली आहे आणि म्हटलं चला आपण पण जरा जे काही मी आधी एका व्हिडिओमध्ये बोलली होती की मी तुम्हाला आपल्या ज्या काही बागेतल्या ज्या काही सुक्या काजू आहेत, जी आपण माणसं करून आता 2 ते 3 वेळा माणसं आपली झालेली आहेत. त्याच्यामुळे त्या ज्या काही काजू आपण काढून ज्या सुकवून ज्या ठेवलेल्या आहेत, जो साठा आहे, तो मी तुम्हाला दाखवणार आहे. दरवर्षी आपण ह्या पद्धतीने साठवून ठेवतो काजू आणि मग जो काही मार्केटमध्ये जो दर असतो, तो एकदा निघाला की आपण मग चांगलं जे आता कसे घेणारी पण अशी बरीच लोकं आहेत जे म्हणजे ज्या पद्धतीने भाव लावतील किंवा ज्या पद्धतीने आपल्याला भाव देतील, त्या पद्धतीने आपण त्याला देऊन टाकतो काजू. सो ह्या ज्या काजू तुम्हाला दिसतायत ना, तर हे गोंत्यांमध्ये ठेवलेल्या आहेत. सो ह्या ज्या काजू आहेत त्या भारीत-भारीत 3-4 दिवसात किंवा त्याच्यानंतर ह्या येत्या महिन्याभरात जाणार आहेत. कारण की आत्ता जो दर निघाला आहे आणि चांगला दर आहे मार्केटमध्ये. जो सुक्या बियांचा आता बियांमध्ये पण खूप साईज मी याआधी पण व्हिडिओ टाकला आहे. ओल्या बियांमध्ये असेल किंवा सुक्या बियांमध्ये सुद्धा असेल. सो दोन्ही प्रकारच्या बियांमध्ये खूप मोठ्या प्रमाणे फरक असतो. तर त्या रेटनुसार, त्या साईजनुसार हे लावला जातो रेट. तर आता जो जाड्या बिया आहेत, ह्या 7 नंबर बिया आहे. तर ह्याचा जो रेट आहे तो आता 130-135 ने असा आहे. म्हणजे 135 आहे आणि ज्या लहान बिया असतात किंवा छोट्या असतात बिया, गावठी असतात, त्यांचा पण रेट 125-130 प्रमाणे आहे. आणि हा जो रेट असतो ना मार्केटचा, तो म्हणजे जास्ती दिवस तात्काळ नाही राहत किंवा तो पटकन असा म्हणजे खाली येतो. मग त्याच्यामुळे कधी ₹10 कमी होतात, कधी वरचे असे पैसे कमी होतात. म्हणजे तो थोडक्यात सांगण्याचं काय झालं, थोडक्यात सांगायचं झालं तर त्याचं जो दर आहे तो लगेच खाली येतो. त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर माल जो काय आपला जो साठलेला आहे तो आपण देणार आहोत. म्हटलं त्याआधी तुम्हाला दाखवावं. मी आधी एका व्हिडिओमध्ये बोलली होती की मी तुम्हाला दाखवेन म्हणून आपला जे काही काजू आपण ज्या साठा करून ठेवलेला आहे, आपल्या बागेतल्या ज्या काही मिळालेल्या काजू आहेत त्या तुम्हाला दाखवाव्या. आणि ह्यावेळेस काय झालं आहे, गेल्या वर्षी आम्ही ओला काजू विकला होता, पण ओला काजू एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हता विकलेला. त्याच्यामुळे तेव्हा बी खूप होती आणि आत्ता ह्या सीझनला म्हणजे ह्या वर्षी ज्या काही आपल्या ओल्या काजू आहेत त्या पण जास्ती विकलेल्या आहेत. त्याच्यामुळे सुक्या काजू आहेत, पण जशा दरवर्षी असतात बऱ्याच तशा नाही आहेत. सो ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर सांगायचं कारण म्हणजे एवढंच आहे. आता हा जो तुम्हाला बघायला मिळतील हे गोंटे भरून ठेवलेले आहेत. सो हे गोंट्यांमध्ये मी अंदाज सांगते, मी प्रॉपर तुम्हाला एक असा नंबर नाही सांगत, अंदाज सांगते. 500 ते 600 किलो आपल्या काजू ह्या आहेत. प्लस पत्र्यावरती सुकतात त्या वेगळ्या आहेत. सो या वेंगुर्ला काजू आहेत सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. सो अशा पद्धतीने आपण दरवर्षी या गोंत्यांमध्ये काजू ठेवतो आणि तुम्ही काजू पण बघू शकता चांगल्या मस्तपैकी ऊन लावून. ह्याला पण ऊन जास्ती लावून चालत नाही. तुम्हाला माहिती असेल, जर लालसर काजू झाला ना, म्हणजे अशा लाल वगैरे एखाद दुसरी तुम्हाला दिसेल याच्यामध्ये, पण एवढी नाही दिसणार. सो आपण भारी 1-1.5 दिवस ऊन लावतो आणि लगेच काढून टाकतो. कारण की आत्ताचं ऊन खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काजू लगेच लाल पडते. आणि कसं असतं, लाल काजू पण अति पण चालत नाही. म्हणजे घेणारे जे मालक असतात किंवा घेणारे जे माणसं असतात ते बघतात नीट, परखून म्हणजे नीट असं पारखून वगैरे घेतात. सो तुम्ही बघू शकता आपल्या ज्या काजू आहेत त्या काही एवढ्या लालसर नाही आहेत. लाल काजू पण होऊन नाही जास्त द्यायच्या. आता कसं होतं, रानामध्ये जेव्हा झाडावरून एखादी बी खाली पडली की ती लगेच लाल होते. एका साईडची एक बाजू असते ना पूर्ण लाल असते, कारण की जी पडताना पडते ना एका साईडला पडते, त्याच्यामुळे वरची जी साईड असते ती लाल पडते आणि जो खालचा भाग असतो तो तसाच राहतो. तर अशा पद्धतीने काजूंमध्ये पण सुद्धा पारख असते आणि पारखूनच घेतल्या जातात. जशा सुपाऱ्यासुद्धा पारखून घेतल्या जातात, त्या पद्धतीने हा काजूसुद्धा पारखून घेतल्या जातात. तुम्ही बघू शकता. सो मी अंदाज सांगितला तुम्हाला, कमी नाही पण जास्त सांगते. 500 ते 600 किलो आपल्या काजू ह्यावर्षी होतील. मी सांगेन जेव्हा कधी आपला हा जो माल जाईल तेव्हा पण मी एकदम परफेक्ट सांगेन, कारण की जेव्हा न्यायला येतील तेव्हा तुम्हाला सांगेन. सो चला, तुम्हाला पत्र्यावरच्या पण आहेत ना त्या पण दाखवते. आता ह्या परवा आपण ज्या काढून आणलेल्या आहेत ना त्या सगळ्या इकडे सुकतात आणि 2-3 दिवस ना खूप सारं मळबट आहे, पावसासारखं झालं, त्याच्यामुळे त्यांना जास्ती ऊन नाही लागल्या. पण आपण इथे जसं सुकट टाकलेलं आहे आणि हे बघा इथे पण थोड्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या ज्या काजू आहेत त्या सुकतात.
तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. सो मी गेल्या वर्षीसुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. सो तेव्हा खूप होता काजू. त्याच्यामागे कारण पण आहे, ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे. सो परत एकदा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. अजून छान छान व्हिडिओज येणार आहेत. सो आपण कसं करतो, जो काही पहिल्या पिरियडमध्ये जो काही आपल्याला काजू ज्या मिळतात त्या आपण देऊन टाकतो. कारण की शेवटी कसं असतं, नंतर मग ना पाहिजे तसा रेट राहत नाही. नंतर रेट फार कमी होतो. त्याच्यामुळे मग आपण पहिल्या ह्याच्यातला जो काही चांगला रेट असतो तेव्हा देऊन टाकतो. नंतरसुद्धा आपल्या काजू मिळतात आणि कसं असतं, पावसामध्ये सुद्धा परत काजू लागण्याचे चान्सेस जास्ती असतात. तेव्हासुद्धा ज्या काजू असतात त्या आपण विकतो, पण तेव्हा रेट फार कमी असतो. त्याच्यामुळे आत्ता जो रेट निघाला आहे तर हा काजू आपण देणार आहोत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता ह्या सीझनला खूप ज्या काही काजू बागायतदार आहेत ते ह्या दिवसांमध्ये म्हणजे रेटची वाट बघत असतात की रेट कशाप्रकारे येतो, त्या पद्धतीने आपण मग तो माल देऊन टाकायचा असतो. तर अशा पद्धतीने ह्या वर्षीचा सुद्धा बऱ्यापैकी आहे माल, अगदीच कमी नाही आहे. कारण की आपण ओल्या बिया पण तेवढ्याच विकलेल्या आहेत. सो ओल्या बियाणे ह्यांना जर आपण एकत्र केलं तर आपला 1 टन माल इझिली निघाला आहे. मी असं सांगत नाही की फक्त सुक्याचाच. सुक्याने ज्या ओल्या आहेत त्या ऑलमोस्ट आपल्या 1 टनाच्या ह्याच्यात आहेत. 1 टन तरी होतील, म्हणजे ऑलमोस्ट काजू आपल्या दोन्ही धरून. तर अशा प्रकारे आपण दरवर्षी माल काढतो आपल्या बागेतून. कसं असतं, दरवर्षीच आपण सांगू शकत नाही की ह्या वर्षी जर चांगला माल निघाला किंवा ह्या वर्षी आपल्या बऱ्यापैकी काजू निघाले तर पुढच्या वर्षी तेवढाच निघतील. कारण की एक झाडाची एक हे असते, काय म्हणू शकता, एक कॅपॅसिटी असते की तेवढ्या पद्धतीने दरवर्षी तो माल म्हणजे दरवर्षी तेवढ्याच पद्धतीने ते फळ देईल की नाही माहीत नसतं. सो पुढे मागे होतं. सो गेल्या वर्षीसुद्धा बऱ्यापैकी होत्या काजू, ह्या वर्षीसुद्धा आपल्या बऱ्यापैकी आहेत. ओल्या अजूनही आपल्या झाडावरती आहेत आणि ओल्या काजू आपल्या यावेळेस पाठून पुढे लागतात, त्याच्यामुळे आहेत आपल्याकडे ओल्या काजूसुद्धा. सो ओल्या काजूसुद्धा आपण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने विकलेल्या आहेत आणि सुक्या काजू पण विकलेल्या आहेत. सो तुम्हाला माहिती आहे की ओल्या काजूंमध्ये सुद्धा जास्ती आपल्याला फायदा आहे आणि सुक्या काजूंमध्ये पण आहे. ओल्या काजूंमध्ये दुप्पट पैसा येतो, म्हणजे दुप्पट पैसा म्हणण्यापेक्षा आपला जिथे ह्यांचा रेट असतो त्याच्यामध्ये कंपेअर केलं तर तिकडे चांगला रेट असतो ओला काजूनं. तर अशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त ह्यावेळेस ओला काजू मिळाल्यात आणि ह्यावेळेस बऱ्यापैकी आपल्याला रेटसुद्धा चांगला आहे. त्याच्यामुळे आपल्या ह्या ज्या काजू आहेत तुम्हाला दिसतात, हे जे गोंते पूर्ण भरलेले आहेत. सो आपण हे काही दिवसांमध्ये आपण विकून टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्या काजू मस्त अशा आहेत बघा सगळ्या. अजून ह्याच्यामध्ये खूप सारे, म्हणजे जेव्हा द्यायची 1-2 दिवस आधी आपल्याला द्यायचे असतील ना, तर त्याच्या आधी आपल्याला पूर्ण हात मारावा लागतो, आतमध्ये बघावं लागतं. कारण की आपण असंच माल नाही देत डायरेक्ट, आधी चेक करतो कुठे काय. कसं असतं, ह्यांच्या जर वरती बुरशी वगैरे पण लागते का, म्हणजे जेव्हा बोंड थोडंसं वगैरे राहतं ना तर त्याला बुरशी वगैरे असते. बोंड ओलं राहतं त्याच्यामुळे बुरशी येते, त्याच्यामुळे सगळं नीट चेक करूनच मग आपण देतो. तर अशा पद्धतीने आपण ह्या वर्षीचा जो माल आहे तो विकणार आहोत. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. सो तुम्हाला आवडेलच, कारण की या आधीचे पण व्हिडिओज तुम्हाला आवडले चांगले, त्याच्यावरती मला रिस्पॉन्ससुद्धा मिळाला आहे. सो चला आता आपण इथे थांबणार आहोत. असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.